सामना आणि फायनल सामना असणाऱ्या 6 षटकांचा. सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. 48 संघाचा सहभाग असलेली स्पर्धा आज मध्ये शेवटच्या टप्प्यात होते आणि प्रेक्षकांचं लक्ष लागलंय त्या ग्रामीणचं वर्ल्ड कप कोण उचलणार याची उत्कंठा शिगेला पोहोचणार आहे. 6 षटकांचा सामना टॉस जिंकलाय कवसा संघानं आणि प्रथम फलंदाजी करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय घेतलाय. ही फटाक्याची आतिषबाजी हा जल्लोष नेहमीच आपण पाहत असतो या मकर संक्रांत चषकामध्ये आणि त्याची सुरुवात झाली धमधडाक्यात आणि आता एंडिंग देखील मात्र खूप चांगली पाहायला मिळणार आहे. मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य गिरीधर दादा आणि त्यांची संपूर्ण टीम आणि ते संपूर्ण कार्यकर्ते आणि जनमन क्रीडा मंडळ निलजे यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतोय. चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सलामीची पाचारण करण्यात आली आणि वाडेकर संघाला आता मध्ये करायचे ते क्षेत्ररक्षण आणि टॉस जिंकून कवसा संघ स्वीकारतो तो फलंदाजी. या स्पर्धेला आमचे लाडके आयोजक सन्मानचे लाडके सन्मान्य विनोददादा पाटील यांना 1 लाख रुपये आम्हाला दिलेत. तसेच राजूदादा पाटील विनोददादा पाटील आणि काशीनाथदादा पाटील यांच्याकडे आम्हाला बाईक पुरस्कृत करण्यात आले. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. प्रत्येक ग्रामीण स्पर्धेमध्ये विनोददादा असतील काशीनाथदादा असतील राजू शेट असतील यांचं भरपूर सहकार्य असतं आणि या स्पर्धेत देखील लाभलंय. कॉमेडी बॉक्समध्ये थोडंसं शांत ठेवा मित्रांनो जेणेकरून आम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकू. थोडंसं शांत ठेवा. येस प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि पुन्हा आपण वळणार आहोत एक मोठ्या सामन्याकडे आगेकूच करणार आहोत. सायंकाळचं वातावरण 4 वाजून होतं ते 10 मिनिटं आणि मेगा फायनलच्या सामन्याला आपण सुरुवात करतोय. प्रचंड प्रेक्षकांची वर्दळ या स्पर्धेला नेहमी आपण पाहतोय आणि ती वर्दळ पुन्हा पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. कॉमेडी बॉक्समध्ये आमच्या मिस्टर IPL कुणाल दाते सर नितीन काळे देखील आम्हाला जॉईन आहेत. मागच्या 6 दिवसामध्ये नितीननं खूप चांगली भूमिका बजावली. समालोचक देखील चांगलं केलं आणि पाहुण्यांचं स्वागत देखील त्याने केलं. स्वागत आहे सर्वांचं. या वेलकम ना बॅक टू क्रिकेट. पहिला चेंडू फायनलचा फेकण्यामध्ये कपिल पाटील सज्ज झालाय. स्ट्रायकनला ओमकार ज्युनियर आणि कल्पेश गौरी सलामीची जोडी आणि कवसा संघाची लोकप्रिय जोडी मध्ये होती. पहिला चेंडू एरबिगो. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी स्ट्रॉंग अपील आणि पंचानं सांगितलंय नाहीये दबाव तंत्र. शेवटच्या सत्रामध्ये तुम्हाला हे दबाव तंत्र पाहायला मिळणार आणि तेच मगाशी म्हटलं होतं मी की ज्यावेळी मास्टर माइंड निश्चित सिद्धूला आपण पाहत असतो तो एस्टनच्या मागण्या संघाला लीड करत असतो आणि तो देखील करत असताना खूप चांगला अपील केला. दबाव तंत्राचा वापर केला. ज्या कपिलनं मागच्या सामन्यामध्ये मेडन षटक फेकलं होतं तो कपिल मात्र गोलंदाजीच्या यावेळी मात्र पहिल्या षटकामध्ये प्रारंभ करत असताना प्रेक्षकाची प्रचंड गर्दी. सायंकाळचं वातावरण अंगाला स्पर्श करा गारगार भरा. आज या स्पर्धेला आपण निरोप देणार. 48 संघाची स्पर्धा आज शेवटच्या टप्प्यात आली आणि फक्त 2च संघ ग्रामीण वर्ल्ड कपच्या जवळ गेलेत. बघायचं कोण उचलणार चषक 56 वर्षामध्ये याची उत्कंठा शिकायला पोहोचते. क्षेत्ररक्षण बघू शकाल आपण. शॉट थर्डमॅन लावलाय. शॉट लेग. ओ चेंडूचा पाठलाग केलाय. नाही जमला. फलंदाजाला बीट केलाय मैदानावरती. व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम कपिल. कपिल यासाठी ओळखला जातो. कधी लेग ब्रेक करतो, कधी ऑफ ब्रेक करतो, कधी फ्लिपर टाकतो, कधी डाऊन द लाईन तर कधी रायझिंग डिलिव्हरी. प्रत्येक व्हॅरिएशन दाखवत असताना कपिलचं हे वैशिष्ट्य राहिलं. गुड बॉलिंग. डॉट चेंडू 2. ओ क्लास कव्हर ड्राईव्ह. ब्युटिफुल शॉट. अगदी डोळ्यांचं पार न भेटलं. पहिला चौकार फलेच्या बॅटमधनं डीज आहे. मध्ये व्हॉट अ बॅटिंग. ओ ओमकारला शांत ठेवलाय. बीट केलाय कपिलनं. 3 चेंडू आतापर्यंत बीट केले. एक चौकार ओमकारला लावलाय मात्र त्या चौकाराचं उत्तर दिलंय गोलंदाज कपिलनं. फॅबुलस बॉलिंग अटॅक. कपिल यासाठी ओळखला जातो. P1 मध्ये अटॅकिंग गोलंदाजी करत असताना तो तुम्हाला पाहायला मिळतोय. लेफ्ट ओव्हर द विकेट स्ट्रेट ड्राइव्ह केलाय मात्र त्याच्या डोक्यावर गोलंदाजच्या नाही धावायची मात्र अपेक्षा नाहीये. गुड बॉलिंग. चतुष्क बॅकअपला येत असताना फार वेगानं प्रियांशू येतो. याच नितीन कुमारी आराध्या हरिराम पाटील यांच्याकडून दोन्ही संघाला सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर 2000 रुपये कॅश प्राइज असेल दोन्ही टीमसाठी फायनल मॅच साठी. व्हॉट अ बॉलिंग. एकच चौकाराचा आपत बघला. आतापर्यंत 4 चेंडू बीट केले तेही फलंदाज ओमकारला. डाऊन द ट्रॅक आला. वन अ शॉट. 1 बॉल सीमा पार. अजून एक चौकार. नक्कीच डीजे मास्टरला थोडंसं आम्ही थांबवतोय. आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, श्रीकांतजी शिंदे साहेब, खासदार राजेशजी मोरे साहेब, सुभाष अनंत पाटील यांच्या बॅनरला जर डायरेक्ट हिट केला कोणत्याही फलंदाने तर रोशन पाटील नेजेगाव यांच्याकडे रोख रक्कम 3000 रुपये कॅश प्राइज दिला जाईल. ओव्हर टू मचिंद्र सर.
144 धावा कुठतो या फलंदाज या स्पर्धेमध्ये. फायनलच्या सामन्याचा कोणत्या रेकॉर्ड्स ग्राह्य धरला जाणार नाही. नितीननं भरपूर वेळा सांगितलं, तुमच्यावरती सूचना आम्ही पोहोचवतोय. सेमीफायनलपर्यंत तुमचा रेकॉर्ड धरला जाईल, त्यानुसार तुम्हाला सिरीज दिली जाईल. 6 षटकांचा सामना सुरुवातीला शांत पवित्र घेतलाय. मध्ये कपिलचं मी कौतुक करेन, कपिलने या षटकामध्ये ओमकार सारख्या फलंदाजाला 4 चेंडू बीट केलेत. मात्र ओमकारनं देखील उत्तर दिले. 2 चौकारानं 8 धावा सावध सुरुवात करत असताना टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कौसा संघाला आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. मजा आहे सामन्यामध्ये. आज प्रत्येक सामना एकतर्फी झाला, त्यामुळे आज एवढी रंगत निर्माण झाली नाही. यस नितीन. तर नांदिवलीचे उद्योजक चिराग गजानन पाटील यांचं आगमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. ओ टू मच्छिंद्र सर. अतुल बोईर एक चांगला फलंदाज, मागच्या सामन्यामध्ये निसट्टा फलंदाजी करत असताना तो फलंदाज बादच होत झाला नाही. मागच्या सामन्यामध्ये लगातार 3 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आवड घेणारा गोलंदाज यावेळी मात्र येतो P2 मध्ये. उजव्या हाताचा फलंदाज पिकअप स्ट्रोक लॉंग ऑफच्या डोक्यावर केसला फटका. यस इट इज हँड हँडसम उत्तुंग षटकार. षटकाने सुरुवात केली. ही दोन्ही लोकप्रिय जोडे कौसा संघाची धावा येतात मैदानावरती. पहिला षटकार दाखवलाय. 2 चौकार 1 षटकार धावसंख्या दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. नाव ओ फसवला चेंडू ड्राईव्ह केलाय. चांगला फटका सजवलाय. प्रियांशू येतोय बॅकअपला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. एकदा पुढे गेले. दुसऱ्या बॅचचा प्रयत्न या सेडेच. कारण ग्राउंड फिल्डिंग करा मी नेहमी मध्ये थोडंसं डिफिकल्ट असतं. कारण रन गॅदर पिकअप ग्रीप अँड थ्रो 5 क्रिया कराव्या लागतात आणि थोडंसं विलंब झालाय या स्थितीत. तर आपले सर्वांचे लाडके माजी आमदार रमेश रतन पाटील, त्यानंतर राजूदादा पाटील, त्यानंतर विनोदजी रतन पाटील आणि काशीनाथदादा पाटील यांच्या बॅनरला जर डायरेक्ट हिट झाला तर टेनिस क्रिकेट 7117 चे फाउंडर दीपेश गीत यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक त्या फलंदाला दिलं जाईल. ओमकारनं 6 चेंडूमध्ये 8 धावा कुठल्यात, तर कल्पेश गौरेनं 2 चेंडूमध्ये 8 धावा कुठल्यात. हा फरक आहे दोघांमधला. फुल टॉस चेंडू बॉलर बॅक ड्राईव्ह ब्युटिफुल क्षेत्ररक्षण दाखवलं. एक्सलंट फिल्डिंग दाखवत असताना स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये, कारण मगाशी चुकीचे क्षेत्ररक्षण झालं, आता स्वतःवरती विश्वास दाखवलाय. 6 षटकांच्या सामन्यामध्ये क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटची क्वालिटी, क्रिकेटचा बॉटम, क्रिकेटचा लेवल तुम्हाला पाहायला मिळणार. आतापर्यंत मकर संक्रांत चषकामध्ये खूप चांगलं क्रिकेट आपण पाहिलं आणि तेवढेच दर्जा क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. 7 षटकांमध्ये तुमचा कस आणि तुमचं क्रिकेट कसं असतं हे आता मात्र पाहायला मिळणार आहे. झटपट क्रिकेटमध्ये कधी कधी भरपूर वेळा असं होतं की एखादा फलंदाज जर लागला तो एकतर्फी सामना जिंकून देतो. मात्र 6 षटकामध्ये तसं होत नाहीये. तुमचा क्रिकेटचा दर्जा, क्लास दाखवण्याची तुम्हाला खूप मोठी संधी मकर संक्रांतीमध्ये दिली या आयोजकांच्या वतीनं. फिरवला चेंडू आतमध्ये आणल्या ऑब्रेकच्या माध्यमातून. ऑन द स्पिन चेंडूला फक्त ड्राईव्ह करत असताना कपिल येतोय फार वेगानं. ज्या कपिलनं पहिलं षटक पिबांचं फेकलं त्यानं 4 चेंडू बीट केलं ओमकारला आणि ओमकारनं 2 चौकार मारले त्याच्या गोलंदाजी. तोच येतोय कपिल चेंडूला बॅकअप देत असताना फक्त धावा पुढे सरकतात. 17 धावा बिनबाद. आता मात्र साबाद सुरुवात करत असताना 6 षटकांच्या सामन्यामध्ये ही जोडी कितपर्यंत राहील. ही जोडी जर 4 षटकापर्यंत राहिली तर तुम्हाला 80 ते 85 धावा पाहायला मिळणार. कारण आतापर्यंत या जोडीने केलेला खेळ आणि त्यांचा स्टँडर्ड, त्यांचा दर्जा, त्यांची फटकेबाजी आणि त्यांचं कौशल्य आपण पाहिलं मैदानावरती. मकर संक्रांत चषकाला आज मात्र निरोप देणार आपण. 56व्या वर्षी खूप मोठी स्पर्धा ग्रामीणचं वर्ल्ड कप खेळले जाते मैदानावरती. लवकर यावेळी चेंडूला पिक केलाय. व्हाट अ शॉट. एक्सलंट स्ट्रोक आउट ऑफ द पार्क. बिग हिट. दॅट्स अ 6. दुसरा षटकार. विमान जरी उडत नसलं तरी चेंडू मात्र उडवल्या फलंदाजानं आकाशामध्ये दुसरा षटकार दाखवलाय. व्हॉट अ क्लास बॅटिंग. इज अ टेरिफिक क्रिकेट ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. काय अव्वल दर्जाचा खेळ दाखवतोय. 23 धावा. फुलटॉस प्रहारी फलंदाजी डीप कव्हर बॅकअप आहे. कपिल येतो दुसऱ्यांदा बॅकअप देत असताना धावसंख्येला मात्र यश नितीन. तर वैकुंठ हरिभक्त परायण मारुतीभाऊ लक्ष्मण पाटील क्रीडांगण जे कटआउट तुम्ही पाहता त्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तर विशाल पाटील यांच्याकडनं रोख रक्कम त्या फलंदाला 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल त्या फलंदाला. मच्छिंद्र सर. यस, तर या स्पर्धेमध्ये 150 पेक्षा धावा पूर्ण केल्यात. या फलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. व्हॉट अ बॅटिंग. ओमकारसाठी एकदा पुन्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मित्रांनो. काय खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये. ओमकार आणि फक्त ओमकार. अतुल बोरची चांगली फलंदाजी, त्याने देखील 150 पेक्षा धावा पूर्ण केल्यात या स्पर्धेमध्ये.
काय मकर संक्रांत चषक रंगले यावर्षी. 48 संघाचा प्रवास स्पर्धेमध्ये थांबला. 46 संघांना थांबवलं आणि 2 संघ ग्रामीण वर्ल्ड कपच्या चषकाकडे एकटक पाहतात. मात्र चषक सोपं नाहीये, त्यासाठी करावं लागेल संघर्ष मैदानावरती. कपिल येते पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये. पहिल्या षटकामध्ये आल्यात स्कोर आम्हाला सांगतील त्या 8 धाबा आणि या षटकामध्ये आल्या तब्बल त्या मात्र 16 धाबा, एकूण 24 धाबा दा फलकावरती. 2 षटकांचा सामना संपलाय. 6 षटकांचा सामना अजूनही जोडी मैदानावरती आहे. ओमकार खेळतोय 15 वरती, कल्पेश गोवारी खेळतोय 9 वरती आणि दोघांमध्ये चांगली भागीदारी बिल्ड होताना कंट्रोल गोलंदाजी. एकही चेंडू वाईट नाही आतापर्यंत, एकही लेग बाईज नाही. धावसंख्या मैदानावरती कंट्रोल गोलंदाजी वाडेकर संघाच्या माध्यमातून. ओ कपिलने चेंडू आतमध्ये आणलाय. आता ऑफ ब्रेक करा फलंदाज डावकूर आहे. चांगलं फलंदाजी करत असताना ओमकारला आपण पाहिलं स्पर्धेमध्ये. 6 षटकांच्या सामन्यामध्ये असंच क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार. कपिलला माहिती आहे ओमकारचा स्टान्स, त्याचं शॉटचं सिलेक्शन हे चांगलं ठाऊक आहे त्याला. चांगला बॅटर रंगलाय. पिक लवकर केली लाईनला. पिकअप स्ट्रोक. यस इट इज. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं फ्लॅट स्ट्रोक. अजून एक षटकार, तिसरा षटकार या सत्रातील. कमिटीचा असेल तर नाही देण्यात येणार. येस, कारण आपण आयोजक आहोत. 30 धाबा दाबालकावरती सर्वांचा आभार व्यक्त करतोय, कारण निलजित संघ मागचे 6 दिवस कुठेही एंट्री खेळला नाहीये या स्पर्धेसाठी. प्रचंड मेहनत आहे त्यांची. 30 धाबा दाबालकावरती 2.3 षटकांची सांगता. 15 चेंडूवर 30 धाबा कुठल्यात. ओ हा चेंडू बघा टर्न झाला. ऑन द टर्न चेंडूला खेळलाय. जज करतोय फलंदाज बाद. यस इज गॉन. विनीत चेंडू खाली मोठा धक्का मैदानावरती. परतावा लागेल ते ओमकारला. ओमकार इज वॉकिंग बॅक. कौसागावचे नक्कीच ओमकार पाटील यांचे पिताश्री, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मात्र स्वर्गीय शेवंताबाई अनंत पाटील जो स्टँड तुम्ही पाहता तिथे सतीशदादा पाटील यांचाही फोटो तुम्हाला पाहायला मिळतो. त्या स्टँडला जर कोणत्याही फलंदाने जर डायरेक्ट हिट केला तर सुभाष पाटील यांच्याकडे रोख रक्कम 5,000 रुपयाचं कॅश प्राईज त्या फलंदाला दिलं जाईल. आणि राजेश राऊत यांनी खूप सारे शुभेच्छा दिल्या आहेत वाडेकर टीमला. ओव्हर टू मचिंद्र सर. यस, याच मध्ये येणाऱ्या 27 ते 31 तारखेपर्यंत तुम्हाला एक मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. स्वर्गवासी सतीश दादा यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या आठवणी उजाल देण्यासाठी सुभाष अनंत पाटील यांच्या माध्यमातून याच मैदानावरती नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार 27 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत. तर श्लोक नंदू पाटील यांच्याकडनं आधीपासूनच एक रनला प्रत्येक रनला 100 रुपयाचं कॅश प्राईज असेल. कपिल पाटील एक षटकार आलाय. 2 चेंडू डॉट, एक गडी बाद केला. मोठा धक्का दिला. अनमोल विकेट, गोल्डन विकेट प्राप्त केली मैदानावरती. 154 धाबा कुठल्यात या ओमकारनं संपूर्ण स्पर्धेमध्ये, आणि तो मात्र बाद झालाय. 157 धाबा कुठल्या स्पर्धेमध्ये. वॉट अ बॅटिंग. काय क्लास दाखवला ओमकार स्पर्धेमध्ये कवसाच्या या फलंदाजानं. ओ चेंडू आपण आतमध्ये आणलाय. ब्रेकच्या माध्यमातून फलंदाजाला शांत ठेवलंय. कपिलचं मी कौतुक करेन, कारण कपिलनं मागच्या पहिल्या P1मध्ये 8 धावा दिल्या होत्या. 4 चेंडू डॉट फेकले होते. या षटकामध्ये त्यानं आतापर्यंत 3 चेंडू डॉट फेकलेत. एक गडी देखील त्याने बाद केलाय आणि धावा फक्त 7 दिलाय. इकॉनॉमी गोलंदाजीसाठी ओला करत जाणारा कॅल्क्युलेट क्रिकेट केला गोलंदाज कपिल. आता चेंडू मात्र पूल करत असताना चेंडू पुढे सरकलाय. नाहीये, थोडा पुढ्यात त्याच्या चेंडू पडला. पिकअप लवकर घेतलाय प्रणितनं आणि 1 धाव मिळणार. अशी तर षटकाची झाली सांगता. 3 षटकांची सांगता होते फलकावरती. 31 धावा, 1 बाद, साबत सुरुवात. टॉस जिंकल्यानंतर कवसा संघ फलंदाजी करताना जस्टिस आहे.
येत असताना निलेश काय भोईर आला स्ट्राईक एंडला आणि कल्पेश गोवार त्याला साथ दिली नॉन स्ट्राईक एंडला. या संघामध्ये डावकुरे फलंदाज देखील भरपूर आहेत. आता अजून एक डावकुरा फलंदाज निलेश भोईर एक डाव कुठली तर 2 चेंडू सामना केलाय. 31 धावा, एक बडी बाद, 3 षटकांची सांगता होते. मजा येईल सामन्यामध्ये. फुल टॉस लाईन लवकर पिक केले. चले ड्राईव्ह केला चेंडूला षटकाच्या मिड विकेटला कल्पेश येतोय. कपिल येतोय तिसऱ्यांदा. कपिलने 2 षटकं फेकली. पहिल्या षटकामध्ये त्याच्या 2 चौकार 4 डॉट. दुसऱ्या षटकामध्ये 1 षटकार 1 सिंगल आणि 1 गडी त्याने बाद केला. 2 षटकामध्ये कपिलला तब्बल धावा दिल्या त्या 15 आणि फिल्डिंगमध्ये चेंजेस हवेत आता. कारण एक डावकुरा फलंदाज, एक उजव्या हाताचा फलंदाज, राईट कॉम्बिनेशन ज्याला समजलं होतं, खूप चांगलं कॉम्बिनेशन समजलं होतं आणि त्याला फिल्डिंगमध्ये चेंजेस हवेत. सिद्धूला धावसंख्या दाबायक होती 32. बघायचं ग्रामीण यस नितीन 32 धावा, 1 बाद. सातत्याने प्रेक्षकांच्या प्रचंड आरोल्या, प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडा आज मध्ये खेळणारे पुन्हा नाहून निघाले स्पर्धेच्या माध्यमातून आणि हाच तर थरार आहे. मकर संक्रांत चषकाचा स्विच हिट करण्याचा प्रयत्न नाही जमलं. पंच सांगतील मॅकॅसर यस इट इज वाईट. त्यांच्या वेगळ्या शैलीने सांगत असताना पंचाची कामगिरी पाहत असताना 3 पंच मिस्टर मॅकेसर आमचे, मिस्टर सहस्रबुद्धे सर आणि तिसरे आमचे संदीप पाटील सरांचे 3 नामांकित पंच या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी करत असताना तर रेवण पवार यांच्याकडे एक पारितोषिक आले. जर 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांच्या कटआउटला किंवा सुभाषदादा पाटील यांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तर रेवण पवार यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश आहे. म्हणजे कटआउट वरती आता सर्वांची नजर लागली आहेत मचिंद्र सर. ओ व्हाट अ शॉट आफ्टर बिग लॉंग टाइम. ओ व्हाट यावेळी मात्र खूप चांगलं चेस केलंय. चांगलं फील्ड प्रशांतनं. बघायचं ऍक्शन रिप्ले पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. काय दर्जा दाखवला प्रशांतनं. बघा चेंडू आतमध्ये त्यानं पुश केलाय आणि हा षटकार जवळजवळ होता. ऍक्शन रिप्ले बघणं फार इंटरेस्टिंग असणार आहे. हॅव लुक ॲट द ऍक्शन रिप्ले बाय साइड अँगल फ्रॉम जीटीसी. गुड वर्क, नीट अँड क्लीन, क्लॅरिटी विथ क्वालिटी. जीटीसी दाखवत असताना 6 कॅमेऱ्याच्या माध्यमातून व्हॉट फिल्डिंग, काय फिल्डिंगचा दर्जा दाखवलाय. हे स्टँडर्ड आहे मकर संक्रांत चषकाचं आणि ह्यासाठी ओळखला जातो मकर संक्रांत चषक. धावा थांबल्यात मैदानावरती. नाही मचिंद्र सर नक्कीच कौतुक करेल मी. खरं तर तिथे कौसाचेच प्रेक्षक होते, साईनाथ टाकले आणि त्यांनी सांगितलं की सेफ आहे. खरंच कौतुक करेल. 34 धावा. ओ आता मात्र टप्पामध्ये चेंडू बाहेर निघालाय. ऑफ ब्रेक केलाय आता मात्र फलंदाजाकडे शांत पाहिलंय. गुड बॉलिंग. हे माहेर फिरकीचं माहेरघर या संघाला का समजलं होतं ह्याचं उत्तर दिलंय मैदानावरती. कधी ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक, कधी रायझिंग, कधी फ्लिपर, कधी गुगली आणि कधी डाऊन द लाईन. प्रत्येक व्हॅरिएशन त्याच्याकडे फलंदाजाला शांत ठेवलाय. हा दर्जा आहे गोलंदाजाचा. हे बघा प्रेक्षक, किती प्रेक्षक आहेत बघा. हा डगआउट मध्ये सध्या चिंतेचं सावट आहे. कारण ग्रामीणचं वर्ल्ड कप उचलणं एवढं सोपं नाहीये. त्यासाठी करावं लागेल संघर्ष. व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ सक्सेस? पेशन्स, स्ट्रगल, त्यानंतर कन्सिस्टन्सी इज इक्वल टू सक्सेस आणि ते दाखवावं लागेल. ओ शफल झाला, बॅकफुटला आला, फलंदाजाला अक्षरशः नाचवलंय आणि मागचे 3 चेंडूवरती एकही धाव नाहीये. डॉट चेंडू मैदानावरती लगातार फेकलेत त्या गोलंदाज सर्वेशनं. व्हॉट अ बॉलिंग, काय दर्जा दाखवला. एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स दाखवत असताना, आपला दर्जा दाखवत असताना आणि आपल्यामध्ये किती कौशल्य आहे हे दाखवत असताना जबरदस्त. यस नितीन. तर लक्ष्मण चौधरी काटेचे लकी सर यांच्या आपण लकी दादा त्यांच्याकडनं जर कौसा संघाने हा सामना जिंकला फायनल तर 5000 रुपयाचं कॅश प्राइस कौसा संघाला दिलं जाईल. ओर टू मचिंद्र सर. 31 धावा होत्या 3 षटकामध्ये. शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी पुल केला चेंडूला ऑन द टॉस. कपिल पाटील चेंडू खाली, फलंदाज बाद. अजून एक धक्का मैदानावरती. 2 धक्के 34 या धावसंख्येवरती. 3 षटकामध्ये 31, 4 षटकामध्ये 34, गडी बाद झाले ते 2 आणि 4 षटकांची सांगता होते. गेला पूल केला, थोडासा वेळ कमी मिळाला, मात्र फटक्यामध्ये नजाकत होती आणि कपिलनं सुंदर जल टेपलाय. यस नितीन काय बोलायचं आहे? श्लोक नंदुबाडे यांच्याकडे सुद्धा प्रत्येक राऊंडला 100 रुपये सुद्धा आहेत. मात्र प्रत्येक चौकाराला सुद्धा षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. फायनल मॅचसाठी मचिंद्र सर भरपूर बक्षीस आहेत. येस, आपण देखील भरपूर मेहनत केली नितीन. उद्या कुठे स्पर्धा घेऊ नका, शांत झोपा. 6 दिवस भरपूर प्रेशर घेतलं आपण. 34 धावा 2 बाद. कौतुक करेन मी नितीनचं. चांगलं समालोचन केलं, पाहुण्यांचं आगमन केलं, पाहुण्यांचा सन्मान केला, सर्व स्पॉन्सरची नावं तुमच्यावर पोहोचवली. व्हेरी गुड जॉब नितीन, प्राऊड ऑफ यू, फॅबुलस जॉब. आम्ही कौतुक करेन IPL कॉमेंटर कुणाल दाते सरांचं देखील. त्यांचं खूप शेड्यूल बिझी आहे सध्या, डे नाईट ते करतात, तरी देखील स्पर्धेला त्यांना वेळ दिला. तुमचं देखील कुणाल दाते सर मनापासून आभार व्यक्त करतोय. 34 धावा 2 बाद. धावा किती होणार 6 षटकांमध्ये? कौसा संघाचा निर्णय चुकला का? टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारली
मात्र नाहीये. निर्णय चांगला होता, 2 षटकामध्ये धावा देखील झाल्या होत्या, मात्र मागच्या 2 षटकामध्ये प्रेशराईज केले फलंदाजांना. 34 धावा 2 बाद 4 षटकांची सांगता होते. आता फलंदाज गोलंदाज येतोय स्वतः सिद्धू पाटील, कॅप्टन टीम, मास्टर माइंड. किती मास्टर माइंड आहे, मी त्याला पाहिलंय विकेट किपरची भूमिका अदा करत असताना, प्रत्येक चेंडूवरती नवीन नवीन इशारा करत असताना आणि खूप चांगला माइंड करत असताना संघाला थोडासा भाऊक पाहायला मिळाला मगाशी. कारण या स्पर्धेमध्ये भरपूर वेळा स्पर्धेने त्याला हुलकावणी दिली, चषकानं बाईकने देखील हुलकावणी दिली. अतुलचं त्याने कौतुक केलं, कारण अतुलनं कामगिरी देखील चांगली केली स्पर्धेमध्ये. फुलटा चेंडू घेतला बॅटवरती आणि फेकून दिला स्क्वेअर विकेट. अजून एक षटकार, 4था षटकार या सत्रातील. पैसे देखील कौतुक झालं पाहिजे. ओमकार नंतर संघाला कोणी सावरले असेल आतापर्यंत तो कल्पेश गोवारी. व्हॉट अ बॅटिंग, अनस्टॉपेबल फलंदाजी. यावेळी स्विचचा वापर, व्हॉट अ शॉट, ग्लोरी स्ट्रोक, फ्लॅट स्ट्रोक, पहिला षटकार. अशा रीतीने स्विचच्या बद्दल पाहतोय आणि या सत्रातील 5वा षटकार. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग डीजे. राडा करतो तो फलंदाज. बघायचे 3 चेंडू 3 षटकार मारणार का. व्हॉट अ बॅटिंग, ग्रेट परफॉर्मन्स. ओ फसवलंय, फसवा चेंडू, बघायचं कोण घेणार. आणि यास फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का मैदानावरती. कल्पेशला परतावं लागेल. 22 धावांची दमदार केली आणि तिला मात्र आता पूर्ण विराम. 46 वरती 3 धक्के. श्लोक नंदू पाटील यांच्याकडे एक पारितोषिक आले. कौसा संघाडी सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. 102 धावा कुठल्या त्या फलंदाजाने या स्पर्धेमध्ये. 4था फलंदाज. एकदा जोरदार टाळ्या होत्या कल्पेश गोवारेसाठी. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. कौसा संघामध्ये 2 फलंदाज आपण पाहिले जे 100 पेक्षा जास्त धावा कुठल्यात. ओमकारने 157 धावा कुठल्यात तर कल्पेशने 102 धावा कुठल्यात. काय परफॉर्मन्स दिलाय कौसा संघाने 2025च्या मकर संक्रांत चषकामध्ये. सर्व मान्यवरांचं आगमन झालंय, सर्वांचं स्वागत करतो आम्ही. मजा येईल सामन्यामध्ये, आत्ता मजा येईल सामन्यामध्ये. कपिलने कमबॅक केलाय. 2 षटकार कपिलला मारले, 1 षटकार स्क्वेअर ऑफ द विकेट दुसरा स्विचिटच्या माध्यमातून आणि कपिलने लगेच कमबॅक केलाय. धावा धावा आणि फक्त धावा. 6 षटकांचा सामना. ऍक्शन रिप्ले बघा. जीटीसी देखील कौतुक आम्ही करतोय. 46 वरती 3 धक्के. 5वं षटक, धावा झाल्यात मैदानावरती. 6 षटकांचा सामना. मजा येईल सामन्यामध्ये. ओ खेचला फटका, व्हॉट अ शॉट, बिग हिट, लपटे डाव. याली लॉंगाच्या डोक्यावर भिरकावून दिलाय. अजून एक षटकार. तर 500 रुपयाचं कॅश प्राइज त्या फलंदाजाला दिलं जाईल. आणि याच बरोबर 50 धावा दाखल होती. 50 ब्रिंग्स ऑन स्कोर बोर्ड. व्हॉट अ बॅटिंग. 52 धावा झाल्यात. मजा येईल सामन्यामध्ये. 70-75 झालेल्या 6 षटकांच्या सामन्यामध्ये ग्रामीणचा वर्ल्ड कपचा सामना रंगणार. तोही फायनलचा. अजून एक फटका, स्ट्रेट ड्राइव्ह, क्षेत्ररक्षण नाहीये, 1 बॉल सीमा पार. अजून एक चौकार. आणि स्कोरबोर्ड देखील तोच दाखवतोय. अब तक 56. प्रेक्षक बघा किती. यस नितीन. माझी सरपंच निवृत्ती पाटील यांच्या जर बॅनरला हिट झाला तर कैलास पाटील आणि विशाल पाटील यांच्याकडनं 1000 रुपये. स्ट्रेट ड्राइव्ह दाखवलाय. चित्रपुढे सरकलाय. बॅकअप चांगला आहे. एकच धाव मिळणार. स्ट्राईक हातामध्ये ठेवणार फलंदाज आणि अशा रीती षटकाची झाली सांगता. महागडं षटक राहिलं. या षटकामध्ये 3 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल. धावा बरसल्यात मैदान होते. 57 धावा 5 षटकांची सांगता. 3 गडी बाद आपण पाहतोय. टॉस जिंकला तर कौसा संघ प्रथम फलंदाजी करत असताना. मकर संक्रांत चषक सर्वांचं मनापासून स्वागत करतो आम्ही. ज्या प्रेक्षकांना मला उदंड प्रतिसाद दिला त्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. आमचे डीजे मास्टर त्यांचं देखील स्वागत. आमची लाईव्ह टेलिकास्ट टीम, जीटीसी संपूर्ण टीम, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. सर्वांचं भरपूर परिश्रम या स्पर्धेमध्ये. 57 धावा 3 बाद शेवटचं षटक. किती धावा येणार मैदानावरती ह्याची उत्कंठा शिकायला बसते. प्रेक्षकांना मी मगाशीच सांगितलं होतं की आजचे सर्व सामने एकतर्फी झाले, मात्र फायनलचा सामना चांगला होणार. आणि कुणाल दाते सर मगाशी म्हटले होते की याच्यासाठी केला होता टास शेवटचा क्षण गोड व्हावा. आणि तो आज तिलगुल गाऊन गोड गोड बोला असं देखील म्हटलं तरी वावगडणार नाही. आणि तो क्षण देखील गोड होणार.
57 धाबा 5 षटकांची सांगता होते. अभिजित यस शंकर शांताराम पालकरी सोनारपाडा यांचे इथे आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. ओ टू मच्छिंद्र सर. धाबा आल्यात मैदानावरती. नितीन 57 धाबा कोणाला दिसत देखील आमच्या समय स्वागत आहे तुमचं देखील. शेवटचा षटक सर्वेश पाटील. ओ लाईन पिक करता आले नाहीये. वाईड यॉर्करचा वापर केला. गुड बॉलिंग यासाठी ओळखले जाते ते गोलंदाज. ऍक्शन रिप्ले बघा साइड अँगलला. 57 धावा झाल्यात आणि गडी बाद झाले ते 3. मजा येईल सामन्यामध्ये. कोणाला जाते सर तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये जर 70 75 60 70. ओ बाहेर चेंडू मात्र रिचिंग लाईन पर्यंत फलंदाज पोहोचला होता आणि पंच सांगते इट्स ॲब्सोल्युटली वाईट. इन्व्हाइट केलं फलंदाजाला बाहेर खेळण्यासाठी रिचिंग लाईन पर्यंत आणि तो पोहोचला होता देखील रिचिंग लाईन पर्यंत. एकदा मिळणार मैदानावरती. शेवटचं षटक किती षटकार येणार हे महत्वाचं. ओ फसवलाय गोलंदाजाला. फिरवलाय चेंडू. यावेळी मात्र लेग ब्रेक केला. बाहेर काढलाय चेंडू आणि फलंदाजाला शांत ठेवलाय. धावसंख्या धापकती 58. दत्तांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. दरवर्षी आम्हाला स्पर्धेमध्ये काहीतरी आम्हाला गिफ्ट देत असतात, त्यांचे देखील आभार. यस नितीन. तर रोहित भोईर साहेबांचा आगमन झाले, समाजसेवक घेसरगावचे, त्यांचं हार्दिक स्वागत. 58 धाबा 3 बाद 5.2 षटकांची सांगता. 4 चेंडूचं केलं. जुनी पर्याप्त मैदानावरती बघायचंय. ओ आता जमलंच नाहीये. फलंदाजाला स्ट्राईक घ्यायचे. यस फलंदाज बाद होणार. बघायचं पंच कोणाला बाद ठरवणार. यस स्ट्राईक एन फलंदाज. यस ऍब्सोल्युटली. अजून एक धक्का. चौथा धक्का 58 धावसंख्येवरती. यस डीज आहे. होत्या आणि मागच्या षटकामध्ये तब्बल 23 धावा कुठल्या होत्या मैदानावरती. असं वाटलं की 70 75 होतील, मात्र नाहीये. गोलंदाज सर्वेशनं चांगलं कमबॅक दाखवलं. मागच्या 3 चेंडूमध्ये सर्वेशनं एकही धाव दिली नाही बॅटमधनं. एक वाईट चेंडू आला, त्या वाईट नंतर धावसंख्या मात्र उभारली. हा बघा ऍक्शन रिप्ले मागच्या चेंडूचा. प्रत्येक ऍक्शन रिप्ले दाखवलाय मला जीटीसीनं. प्रत्येक अँगलनं दाखवलाय 6 कॅमेऱ्याच्या माध्यमातून. त्यांचे देखील आभार व्यक्त करूया. 58 धावा 4 बाद 3 चेंडू केला. जुनी पर्याप्त आहे. कितीचे टार्गेट राहणार 6 षटकांमध्ये हे पाहणं गरजेचं असणार आहे. ओ फिरवलाय चेंडू. पुन्हा एकदा फलंदाजाला बीट केलाय आणि बाद देखील झालाय. चांगलं यष्टीरक्षण. 58 वरती अजून एक धक्का. 5वा धक्का. चांगली स्कोरिंगची भूमिका तुम्ही देखील केलीत. 58 धावा 5 बाद 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 more to go up first inning. Now 58 loss of the 5 wickets. You're watching big fight. 10 केला चेंडूला. ऑन द टॉस केल्याचा प्रयत्न नाही जमला. चेंडू मागे निघून गेला. विकेट किपरला बीट केलं आणि चांगलं बॅकअप होतं. 59 धावा धापलकावरती. जर षटकार आला तर मात्र धावसंख्या जास्त तुम्हाला पाहायला मिळणार. जर षटकार आला तर 65 होतील आणि चौकार आलं तर 63 होतील. किती धावांचा टार्गेट असणार आहे. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील इनिंगचा खेळ संपण्यासाठी. एक चेंडू ऑन साइडला केल्याच्या नादामध्ये एज लागली. फलंदाज बाद. 59 वरती 6 धक्के दिलेत आणि गरज असणार आहे 7 षटकांमध्ये 60 धावांची. 10.00 धावगतीनं धाबा उभारायचे आहेत. बघायचंय दुसऱ्या सत्रामध्ये याचं उत्तर देतील. ग्रामीणचं वर्ल्ड कप यावर्षी कोण उचलणार, वाडेकर की कौसा, याचं उत्तर देतील कॉमेडी बॉक्सच्या माध्यमातून. कुणाल दादा सर मी आमंत्रित करतोय. तत्पूर्वी मी आपली रजा घेतोय. जानमान क्रीडा मंडळ निलजी यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. केतन आमच्या नेहमीच संपर्कात असतात, अजय नेहमीच संपर्कात असतात, तुमचे देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि दरवर्षीप्रमाणे आम्हाला यावर्षी देखील आमंत्रण दिलं कॉमेडीचं, त्याबद्दल मंडळाचं गिरीधर दादा आणि मंडळाचे अध्यक्ष गिरीधर दादा आणि सर्व मंडळाचा आभार व्यक्त करतोय. मी इथे थांबतोय, तुम्ही थांबू नका. ग्रामीणचं वर्ल्ड कप कोण उचलणार या ऐकूया आपण पुढच्या सत्रामध्ये. मिस्टर IPL क्रिकेट कॉमेंटेटर कुणाल दाते सरांना थँक्यू सो मच. तर लक्ष्मण चौधरी काटे लकी सरांकडे आपण पाहिलं तर हा सामना जर कौसा संघाने जिंकला तर रोख रक्कम 5,000 रुपयाचं कॅश प्राईज लक्ष्मण चौधरी जे काटे गावचे आहेत, लकी नावाने सुद्धा ते भरपूर प्रसिद्ध आहेत, त्यांच्याकडनं 5,000 रुपये कॅश प्राईज कौसा संघाला दिलं जाईल जर फायनल मॅच जिंकली तर. तसेच तर काही सन्मान आम्ही करणार आहोत.
तकदीर खान इथे उपस्थित आहेत, माजी सरपंच हेडुंडेचे, त्यांचा इथे सन्मान होईल. तर या तकदीर खान साहेब. कार्यसम्राट माजी सरपंचांनी यावर्षी पाहिलं तर सर्वच आमचे समालोचक मित्र असतील त्यांनाही घरी येऊन दिवाळी गिफ्ट त्यांच्या माध्यमातून सुद्धा देण्यात आलं होतं. त्याबद्दल आम्ही तकदीरदादांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. तकदीरदादा खान यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. बबन रसाळ जयहनुमान क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. त्यानंतर चिराग गजानन पाटील इथे उपस्थित आहेत, नांदिवलीचे उद्योजक, त्यांचाही सत्कार होईल. तर या नांदिवलीचे उद्योजक चिराग गजानन पाटील यांना विनंती, आपण या, आपलाही सत्कार होईल. फायनल मॅच 6 षटकांची तुम्हाला पाहायला मिळते. मेन एंट्री समोरच्या बाईक जरासं रिमूव्ह करा प्लीज. त्यानंतर शंकर शांताराम पालकरी सोनारपाड्याचे आहेत, त्यांचा सत्कार होईल. तर या शंकर शांताराम पालकरी, या शंकर शांताराम पालकरी सोनारपाडा. तर या दरम्यान तुम्ही पाहतायत कल्याण तालुका प्रमुख आणि कार्यसम्राट माजी नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे महेश बाबूराव पाटील सांगर्ली यांचं इथे आगमन होत असताना त्यांचं आम्ही मकर संक्रांत ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतो. महेशदादा पाटील यांच्या माध्यमातून त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. प्रदीप पवार सुद्धा त्यांच्या सम्मेलनात खिडकालीचे, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. हे सर्व मान्यवर यांचं आगमन होत असताना आपल्या मुख्य व्यासपीठावरती ग्रामस्थ आमचे जे आहेत त्यांना थोडंसं विनंती असेल, ग्रामस्थांना थोडं सहकार्य करा. ग्रामस्थांना विनंती असेल. तसेच आमचे मित्र शुभम पवार सुद्धा आलेत, त्यांच्या माध्यमातून महेशदादा पाटील यांच्या नावाची स्पर्धा नगरसेवक चषक, ते असेल आमचे मित्र दत्ता सुद्धा येत आहेत. दत्ता स्वागत आहे आपले. नेहमीच महेशदादांच्या पाठीशी त्यांना तुम्ही नेहमीच पाहत असता. विशाल आले असेल, विशाल तुमचे सहर्ष स्वागत. ग्रामस्थांना थोडीशी विनंती करतो की आपले भरपूर संख्येने मान्यवर येत आहेत, त्यामुळे आपण आयोजक आहेत निजे गावचे ग्रामस्थ, यांना कळकळीची विनंती असेल थोडं सहकार्य करा, कारण की अजून भरपूर संख्येने मान्यवर येत आहेत. त्यामुळे आता थोड्याच वेळात माझ्या आमदार यांचे आगमन. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया कुणाल दाते सरांचा आवाज. पहिल्याच बॉलवर झाडू शॉट, स्वीप शॉट इथे मारल्याने पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. 4 धावा मिळताना दिसतील. पवन चौधरी यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आहे षटकारासाठी, आणि त्याचबरोबर स्वर्गीय तुकाराम भंडारी यांच्या स्मरणार्थ सूरज भंडारी वाडेकर यांच्या वतीने 2000 रुपयाचं पारितोषिक. वाडेकर टीमला जिंकले तरी आणि पराभूत झाले तरी देखील दिले जातील 2000 रुपयाचं पारितोषिक. चेक. तर याच दरम्यान तुम्ही दरवर्षी ज्यांची इथे उपस्थिती असते जादूगर कोळेगावचे राम पाटील यांचं आगमन झालंय. धनाजी पाटील भोपरचे आगमन. ओटू कुणाल सर. सगळ्या बॉलमध्ये या स्पर्धेमध्ये चौकाराने सुरुवात केलेली आहे. सगळ्या मॅच मध्ये पहिला बॉल चौकार, आणि आता आपण पाहतोय हा दुसराही बॉल चौकारच मारलाय. बॅक टू बॅक 2 चौकार ठोकलेले आहेत अतुलने. अफलातून बॅटिंग अतुलची. तर पत्रकार कदम साहेबांचं आगमन झालंय. पत्रकार त्यांचे हार्दिक स्वागत. जादूगर राम पाटील यांचे आगमन झाले. ओटू कुणाल सर. काय बॅटिंग केली अतुलने. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिला बॉल प्रत्येक मॅच मध्ये त्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. प्रत्येक षटकाराने चौकारासाठी पवन चौधरी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. वाडेकर टीमला 2 चौकार आलेले आहेत फलंदाज अतुलच्या बॅटमधून. षटकारासाठी देखील तेवढंच पारितोषिक ठेवलंय पवन चौधरी यांनी. स्वीप शॉट परत एक वेळा गॅप मध्ये, तिसऱ्या बॉलवर तिसरा देखील चौकार जाईल घरंगळत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय सलग. तिसऱ्या बॉलवर तिसरा चौकार फलंदाज अतुलच्या बॅटमधून. पाहिजे 3 बॉलवर 3 चौकार आणि सलग ही चौकारांची साखळी निर्माण केली आहे. झाडू शॉट मारले, स्वीप शॉट मारले, लॅप शॉट मारलेत फलंदाजीमध्ये अतुल भोईरने. राऊंड विकेट, परत एक वेळा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, परत एक वेळा लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 बॉलवर 4 चौकार मारलेत. पवन चौधरी यांचं आणखीन एक पारितोषिक पटकावलंय अतुल भोईरने.
पाहिजे तेवढ्या मी दे. आपण पाहतोय प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अतुल भोईरचा खेळ संपला. 4 बॉलवर 4 चौकार त्याने मारल्याने शेवटी त्याचा झेल पॉइंटला पकडला गेला. फलंदाज बाद होतोय आणि यांचीच प्रतीक्षा होती या संपूर्ण दिवसामध्ये. रामू काका बच्चन नावाने प्रसिद्ध आहेत आणि भारतीय तिरंगा डौलाने फळकताना आपल्याला पाहायला मिळेल. फायनल मॅच, शेवटचा सामना, 6 षटकांची लढत आहे. नुकतीच विकेट मिळाली आहे, मोठी विकेट. अतुल इथे आउट होतोय. वाडेगर टीमला पहिला धक्का बसलाय. जय जलेश्वर वाडेगर विरुद्ध अंकुश 11 जय गावदेवी कौसा या दोन टीमच्या दरम्यान ही महत्वपूर्ण लढत, फायनल मॅच. ही आपली आगरी कोळी संस्कृती आणि त्याचबरोबर श्लोक नंदू पाटील यांच्याकडनं प्रत्येक विकेटला कौसा संघाला 1000 रुपये आणि जो क्षेत्ररक्षक झेल पकडेल त्याला 500 रुपये. ओटू कुणाल सर. गोलंदाज तयार होतोय गोलंदाजीसाठी. ओमकार ऑन साइडला दिशा दिली आहे. डीप मध्ये फिल्डर आहे. अलॉंग द कार्पेट बॉल त्याच्याकडे जाईल. सिंगल तिथे मिळेल आणि या सिंगल नंतर षटक क्रमांक पहिलं इथे संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा झालेल्या आहेत जय जलेश्वर वाडेगरच्या. आता 30 बॉल मध्ये 43 धावा करायच्या आहेत. पारितोषिकांची रेलचेल सध्या तरी पाहायला मिळते जय जलेश्वर वाडेकर या टीमसाठी. नुकतंच एक पारितोषिक इथे आलेलं आहे. वासू शेलार यांच्याकडून पारितोषिक आहे. 3 षटकार मारले तर 1500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 17 धावा स्कोर बोर्डवर आहेत. 1 षटकाचा खेळ इथे संपलाय. सतरा धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतमध्ये लागलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल येईल. या मॅच मध्ये जर पलटवार करायचा असेल टीम कौसाला तर विकेट घ्याव्या लागतील, रेग्युलर इंटरव्हल मध्ये घ्याव्या लागतील आणि त्याचबरोबर डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल. डॉट बॉल जर आले तर मात्र या मॅच मध्ये तो पलटवार होऊ शकतो आणि वाडेकर टीमवर तो दबाव येऊ शकतो. तो प्रयत्न करावा लागेल. पुढचा बॉल. बॅटची कडा फ्लाय स्लिप मध्ये गलीमध्ये हा बॉल हवेत होता. 1 धाव तिथे मिळताना दिसेल. सिंगल. निलेश भोईर यांच्याकडे प्रचंड मोठा अनुभव आहे. केतन मात्रे यांचे मामाश्री सध्या मैदानामध्ये आणि हा पहा भारतीय तिरंगा डौलाने फळकत असताना रामू काका. ही आपली आगरी कोळी संस्कृती, तो पेहराव कोळी बांधवांचा, ती टोपी ही शान आहे आपल्या समाजाची आणि तो भारतीय तिरंगा ध्वज डौलाने सध्या फळकतोय. मकर संक्रांती चषकामध्ये अंतिम सामना या स्पर्धेचा तुमच्या समोर रंगत असताना स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पहिलेच ओळखलं निलेशने. बॉल थोडासा खेचला मागे आणि बरोबर बॅटच्या आतमध्ये लागतोय. तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 19. 3 बॉलचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा आल्यात जय जलेश्वर वाडेकर टीमच्या खात्यात. धावा झाल्यात. 19 लॉस ऑफ 1 विकेट.
उलटा फटका इथे सजवला, बॉल जाईल आता थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने, स्विच हिट आणि हा स्वीट आहे, धावा मिळतील 4, येतोय चौकार. जर विजयी झाला तर कौसागावचे जावई काटेचे लक्ष्मण चौधरी यांच्याकडे रोख रक्कम 10,000 रुपयाचं कॅश प्राइज कौसा टीमला दिलं जाईल जर फायनल मॅच जिंकली तर. चांगला खेळ, महत्वाचा खेळ, महत्वाचा डाव. या मॅच मध्ये दोन्ही टीमची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोन्ही गावाचे अनेक प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेले आहेत. ड्राईव्ह केलाय, खूपच चांगला कव्हर ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे, कव्हर्सला एक धाव मिळताना दिसेल. सिंगल खात्यामध्ये फलंदाजाच्या, सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 24, 24 धावा. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना जय जलेश्वर वाडेकर विरुद्ध अंकुश 11 गावदेवी कौसा या दोन टीमच्या दरम्यान हा फायनलचा सामना. तर वासू शेलार यांच्याकडनं सलग 3 षटकार मारले तर स्वर्गीय सदाशिव नारायण वासू शेलार यांच्याकडनं सलग 3 षटकारांसाठी 2,000 रुपये कॅश प्राइज आणि स्वर्गीय सदाशिव नारायण साळवी सौजन्य श्रीकांत सदाशिव साळवी यांच्याकडनं वाडेकर संघ जिंकला तर जिंको किंवा हरो 2,000 रुपये दिले. हे मगाशी मला वाटतं कुणाला जाते सरांनी सांगितलंय. चांगला बाउन्सर, लास्ट बॉल सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. ओव्हरची होते समाप्ती, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 24, 24 धावा इथे फलकावर लागल्यात. 12ची सरासरी, 6 ओव्हरचा हा अंतिम सामना आहे आणि या अंतिम सामन्यामध्ये टार्गेट सेट आहे, धावा करायचे 60. 2 ओव्हरमध्ये धावा झालेल्या 24. नक्कीच चुरशीचा सामना होईल. भरपूर मोठ्या संख्येने मकर संक्रांती चषकाच्या दरम्यान प्रेक्षक आलेले आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. जैनुमान क्रिकेट संघ निळजेच्या वतीने 56 वर्षाची परंपरा अविरत अखंडित या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांनी पाहिली आहे आणि त्याचमुळे प्रेक्षकांनी या स्पर्धेला नाव दिलं ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप. आणि तेवढीच मेहनत जैनुमान क्रीडा मंडळ सातत्याने घेत आलेलं आहे. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळेच जण या स्पर्धेमध्ये खूप अमूल्य असं योगदान देत असतात. काळ बदलत गेला, क्रिकेटच बदलत गेले, पिढ्यानपिढ्या क्रिकेटचा खेळ मात्र मकर संक्रांत चषकाच्या माध्यमातून सुरू आहे. आताची पिढी चांगलं क्रिकेटमध्ये योगदान देत आलेली आहे आणि त्याच्यानंतरची पिढी सातत्याने योगदान देते आणि पूर्वीची पिढी खूप चांगलं क्रिकेट खेळून आलेली आहे. या निळजे गावाला एक मोठी परंपरा लाभली आहे आणि त्याचमुळे एवढा महोत्सव क्रिकेटचा गेले 56 वर्ष तुमच्या भेटीला रंगत असतो. प्रत्येक स्टँडमध्ये भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. सध्या ग्लोबल टेनिस क्रिकेट GTC वर तुम्ही ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून पाहताय. 24 बॉलमध्ये 36 धावा करायचे आहेत. 24 चेंडू 36 धावा. बॉल चांगला फिरवलाय, टॉप एज बॉल हवेत आहे. 4 फिल्डर धावतायत आणि कॅच ड्रॉप. चौघांच्याही बॉल मध्ये पडलाय. सिद्धूला जीवदान मिळतंय. कॅचेस विन द मॅचेस असं म्हणतात ते. याच्यासाठी प्रणीतला ते जीवदान मिळाले. 2 धावा कंप्लीट केल्या जातील, 2 धावा ऍड होतील. सिद्धू नॉन स्ट्रायकिंग एंडला, प्रणीत सध्या स्ट्रायकिंग एंडला. प्रणीतला ते जीवदान मिळालं. 4ही खेळाडूंच्या बरोबर मध्ये बॉल पडला आणि 2 धावा ऍड होतील. टीमच्या टोटल मध्ये धावा वाढतायत. धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 26, 26 धावा. 24 होत्या 2 ओव्हरमध्ये. पहिल्या बॉलवर 2 रन प्रणीतच्या खात्यामध्ये. प्रणीत खेळतोय 9 वर, सिद्धू खेळतोय 1 वर. तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. बॉल चांगला फिरलाय. आता मात्र बॅकफुटला जात असताना कडक फटका, पुल केलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय मकर संक्रांत चषक षटकार. होता बॅकफुटला जात असताना चांगलाच खेचून मारला. 6 धावा मिळताना दिसतंय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 32 धावा, 32, 32 रन. 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. परत एक वेळा लोअर फुल टॉस बॉल होता, गॅपमध्ये चालला, डीप मध्ये काऊ कॉर्नरला फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग कल्पेशच्या माध्यमातून. तोपर्यंत 2 धावा घेऊन जाईल फलंदाज प्रणीत पाटील. 34 धावा आता स्कोर बोर्डवर आहेत. 34. ही पहा प्रचंड गर्दी प्रेक्षकांची मकर संक्रांत चषकासाठी. जिथे तुमची कॅमेराची लेन्स जाईल तिथे तिथे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. आजचा दिवस खूप चांगला एन्जॉय केलाय सर्वच प्रेक्षकांनी. चांगल्या मॅचेस, 6 षटकांचा फायनलचा सामना, ग्रँड फिनाले इथे रंगत असताना 21 बॉलमध्ये 26 करायचे आहेत. बॉल पायावर होता मात्र परत एक वेळा टॉप एज हवेत आहे.
कॅच ड्रॉप. काय झालंय काय हा प्रश्न आहे फिल्डर्सला. एका पाठोपाठ जीवदान दिले जातात प्रणीतला. आणखीन एक सोपा झेल तिथे सोडलाय खेळाडूने. जय होता तिथे आणि इथे मात्र झेल सुटल्यानंतर आपण पाहतोय परत एक वेळा प्रणीत खेळताना दिसेल. सोपे सोपे झेल ड्रॉप केले जातात. 20 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 26 धावांची आवश्यकता आहे. 20 बॉल 26 धावा. परत एक वेळा फुलर लेनचा बॉल. यावेळेला चूक झालेली नाहीये. दांडी गुल केली आहे. यष्ट्यांचा वेध. फुलर लेनच्या बॉलवर विकेट मिळते. प्रणीत आउट. महत्वाच्या क्षणी जिथे पाहिजे होती विकेट ब्रेक थ्रू दिलाय गोलंदाजीमध्ये ओमकारने. या स्पर्धेमध्ये सातत्य विकेटचं त्याने ठेवलंय. भरपूर विकेट्स त्याने घेतलेले त्या स्पर्धेमध्ये. 11 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये झालेले आहेत. फायनलचं काउंटिंग मात्र होणार नाहीये. सेमी फायनल मध्ये जेवढ्या विकेट्स तुम्ही आतापर्यंत घेतल्यात, जेवढ्या धावा तुम्ही केलेल्या आहेत, त्याचं काउंटिंग नक्की आपल्याला पाहायला मिळेल. हा डगआउट जिथे आपण पाहतोय जय जलेश्वर वाडेकर संघ बसलाय. धावा चेस करायच्या 60. लक्ष मोठं आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना विकेट गमावली आहे दुसरी. धावा झाल्या 34. 19 बॉल आणि धावा करायच्या 26. शेवटचा बॉल या ओव्हरचा. 19 बॉल मध्ये 26 धावा. 1-2 डॉट बॉल, 1-2 विकेट. परत एक वेळा पलटवार टीम अंकुश 11 जय गावदेवी कौसाचं होईल या मॅच मध्ये. थोडासा शॉर्ट बॉल होता परंतु जास्त वळलाय बाहेर. ट्रॅक वरून रेल्वे गाडी जशी टर्न करते तसाच बॉल जास्त बाहेर निघतोय आणि आता मात्र वाईड बॉल घोषित केलाय पंचांनी. जास्त टर्न प्राप्त झाला या बॉलवर आणि त्याच्यामुळे आता 25 धावा करायच्या आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकातला. याच्यानंतर देखील 18 बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. हा एक बॉल शिल्लक आहे या षटकातला. 25 धावांची आवश्यकता. धावा झाल्यात 35. 35. हा बॉल चांगला फिरवलाय समोरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 18 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. जय जलेश्वर वाडेघर टीमची धावसंख्या 35. 18 बॉल मध्ये धावा करायचे 25. तर काही सन्मान आम्ही करणार आहोत नक्कीच. आता ज्यांचं आपल्या व्यासपीठावरती आगमन झालं ते कल्याण तालुका प्रमुख आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक महेश बाबूराव पाटील यांचा आम्ही सत्कार करणार आहोत. मी गिरीदादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते महेशदादा पाटील यांचा सत्कार करायचा आहे. दादांना विनंती असेल या आपला सन्मान स्वीकारायचा आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरती असलेले त्यांचं प्रचंड प्रेम नेहमीच तुम्हाला पाहायला मिळते. नक्कीच त्यांच्या मातुश्रीच्या नावाने सुद्धा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सुभाष पाटील यांना विनंती होतो की आपण या. सुभाष पाटील रोडा एवनचे शाखा प्रमुख. महेशदादा पाटील यांचा सन्मान होत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावरती अतिथी देव भव आलेल्या पाहुण्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये सातत्याने आतापर्यंत आपण विचार केला तर 500 पेक्षा जास्त सन्मान आम्ही या स्पर्धेमध्ये केलेत. म्हणजे प्रत्येकाचा सन्मान या स्पर्धेमध्ये करण्यात आलेला आहे. हीच तर परंपरा आहे नेजे गावाची. सर्वच मान्यवरांवरती खूप सारं प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच तुम्हाला पाहायला मिळतंय. लगेच आपण वळणार आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऐकूया कुणाल दाते सरांचा आवाज. 18 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता. बोलत यार. पहिलाच बॉल पायात होता. हलक्या हाताने ढकललाय. डीप मध्ये फिल्डर येतोय. मिड विकेट रिजन मध्ये दुसरा धावेचा प्रयत्न आहे. पुश करा खुश राहा आणि 2 धावा वसूल केलेल्या आहेत फलंदाजीमध्ये सिद्धू पाटीलने. आता हळूहळू जल्लोष सुरू झालाय जय जलेश्वर वाडेघरचे समर्थक आणि दुसऱ्या बाजूला थोडीशी शांतता समर्थकांमध्ये आहे कौसाच्या. परंतु विकेट जर आल्या तर परत एक वेळा दबाव बनवू शकतो कौसाचा संघ या मॅचवर या स्पर्धेवर आणि तो प्रयत्न करायला पाहिजे. सिद्धू मात्र मास्टर माइंड आहे टीमचा. सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत आला गेले कित्येक वर्ष. परत एक वेळा ऑन साइडला हलक्या हाताने ढकललाय. निलेश बॉल पर्यंत जाईल तोपर्यंत एकच सिंगल मिळते सिद्धूच्या खात्यामध्ये. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 38. 38. 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पहिल्या 2 बॉलवर 3 आल्यात. 25 करायच्या होत्या. 22 धावांची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत आता मैदानामध्ये 16 चेंडू आणि 22 धावा. हे समीकरण असेल या मॅच मध्ये. कपिल पाटील न्यू बॅटर मैदानामध्ये. एक बॉल खेळायला खातं उघडलेलं नाहीये. धावा झाल्यात 38. 38. उलटा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता. अपील झाली आहे परंतु स्पष्ट नकार. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटची संधी. थ्रो केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. 2 धावा घेऊन जाईल. पंचांचा इशारा. लेग बायज
एक्स्ट्रा रन मिळताना दिसत आहेत. वैकुंठवासी हब अप रामचंद्र शंकर पाटील स्टँड मध्ये प्रेक्षक जल्लोष करतायत. त्यांना माहिती आहे कुठेतरी पकड मजबूत होते आणि त्याचबरोबर हे कार्यकर्ते या स्पर्धेला अहोरात्र मेहनत ज्यांच्या माध्यमातून घेण्यात आली होती. जैनुमान क्रीडा मंडळाची ही यंग पिढी सध्या आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते. धावा झाल्या 40-40. हाई बॉल पायाच्या अगदी क्लोज होता, लेग स्टंपच्या अगदी क्लोज होता, त्याचमुळे पंचांनी सांगितलं हा डॉट बॉल आहे. आणि पंचांचं मत येते की लेग स्टिक वरून बॉल सरळ विकेट किपरच्या हातात गेलाय, त्याच्यामुळे हा डॉट बॉल येईल. धावा झालेल्या 40. मॅच मध्ये अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन. 60 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे जय जलेश्वर वाडेघरला. गोलंदाज निलेश भोईर. पुढचा बॉल निलेश भोईर यांचा. फुलर लेनचा बॉल होता, हवेत उडवलाय. टायमिंग चांगला आहे असं दिसतंय. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कपिलच्या बॅट मधून हा येतोय मकर संक्रांत चषक षटकार. सदाशिव साळवी आणि मयूर भोईर मक्या दळवी यांच्याकडनं अतुल भोईरसाठी 6,000 रुपयाचं कॅश प्राइज घोषित केल्याने ते आमच्याकडे जमा आहे. मॅच संपल्यानंतर अतुल घेऊन जायचे. आता उलटा मारलाय, रिव्हर्स स्वीप. डीप मध्ये फिल्डर आहे, प्रयत्न सुरू आहे. झेल टिपला जाईल, कपिल आउट होईल. विकेट मिळताना दिसते. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 14 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असेल. सामना अजूनही संपलेला नाहीये, पलटवार होऊ शकतो. 12 बॉल 14 धावा करायचे आहेत. येस डीजे. मुकाका बच्चन या टोपण नावाने ते प्रसिद्ध आहेत. त्यांना सध्या स्क्रीनवर तुम्ही पाहता. आणि हा चिमुकला त्यांचा नातू म्हणजे आजोबा आणि नातू यांचं एक चांगलं बॉन्डिंग तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 14 धावा करायचे त्या मॅच मध्ये. 12 बॉल 14 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार आलाय. गोलंदाजीसाठी ओमकार. ओमकारचा हा बॉल बॅकफुटला जात असताना टॅप केलाय, पंच केलाय. डीप मध्ये फिल्डर धावतोय. स्वीपर कव्हरला 2 धावा घेऊन जाईल हा फटका. आणि सिद्धू पाटील 2 धावा त्याच्या खात्यामध्ये. आता ऑलमोस्ट रन बॉल इक्वेशन येतंय. बॅकअप चांगलं मिळालंय शेवटच्या क्षणाला. 11 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. 3च विकेट गमावलेत जय जलेश्वर वाडेघर या टीमने. पार्टनरशिप मगाशी ब्रेक केली, आउट केलं कपिलला, परंतु सिद्धू अजूनही खेळताना दिसतोय. सर्वेश आलाय न्यू बॅटर. 4.1चा खेळ संपलाय. 11 बॉल आणि 12 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये असेल. फायनल आपल्या समोर रंगत असताना परत एक वेळा टर्न चांगला झाला. टॅप केलाय. डीप मध्ये पॉइंटला फिल्डर येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सिद्धू परत एक वेळा 2 धावा घेऊन जाईल. सेन्सिबल क्रिकेट, चांगलं क्रिकेट, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत जय जलेश्वर वाडेघरच्या. 10 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 10 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता. स्टंप आपल्याला जवळ घ्यायचे आहेत. दोन्ही पंच लक्षात घ्या. जसा सामना समाप्तीच्या मार्गावर येईल. 10 बॉल 10 रनची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. मकर संक्रांत चषकाचं आयोजन आहे. 56वं वर्ष आहे या स्पर्धेचं आणि परंपरा प्रतिष्ठा अबाधित या स्पर्धेची गेले कित्येक वर्ष तुम्ही पाहताय. मंडळाचे अध्यक्ष गिरधरजी पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांची फौज
या स्पर्धेचं खूप चांगलं आयोजन करतायत. झाडू शॉर्ट स्वीप मारलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा परत प्रयत्न केलाय, तिसऱ्यांदा 2 धावा धावलाय सिद्धू पाटील. पहा काय फिटनेस आहे, काय रनिंग बिटवीन द विकेट आहे, काय जिद्द आहे, काय चिकाटी आहे आणि ती मेहनत क्रिकेट मधली सातत्याने सिद्धू पाटील यांच्याकडून पाहायला मिळते. 9 बॉल मध्ये आता 8 धावा करायचे आहेत. सलग तिसऱ्यांदा मला वाटतं 2 धावा त्याने धावून काढलेल्या आहेत या ओव्हरच्या दरम्यान. चांगली बॅटिंग, सेन्सिबल क्रिकेट. कॅप्टन आहे, कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट. त्याला माहिती आहे या सामन्याचं महत्व काय. गेले कित्येक वर्ष ही ट्रॉफी हुलकावणी देते जय जलेश्वर वाडेकर टीमला, परंतु आता या हंगामामध्ये या स्पर्धेमध्ये ही ट्रॉफी गावाला घेऊन जायचीच आहे. याच इराद्याने मैदानामध्ये संघ उतरला. मी कौतुक करेन कौसा टीमचं देखील, तेही भरपूर चांगलं क्रिकेट खेळले त्या स्पर्धेमध्ये, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. धावा झाल्यात 52. स्टेप आउट करून खेळत असताना हलक्या हाताने दिशा दिली कव्हर पॉइंटला. एक धाव तिथे मिळताना दिसेल. 53 धावा स्कोर बोर्डवर. बॉल शिल्लक आहेत आता मैदानामध्ये 8 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 7 धावा. आठ बॉल मध्ये 7 धावा. हे समीकरण फक्त 3च विकेट इथे गमावलेले आहेत आणि पहिल्यांदा बॅटिंग करत असताना कौसाने विकेट गमावले ते 6. पाय टाकलेला बॉल हवेत आहे, मिड ऑफ मागे चाललाय, झेल टिपला जाईल, चांगला झेल. निलेश यांच्या माध्यमातून फलंदाज बाद होईल सर्वेश पाटील. परत एक वेळा पलटवार होईल का हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आता येणारे काही बॉल तुमच्यापर्यंत पोहोचवतील. आता मैदानामध्ये बॉल शिल्लक आहे 7 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाहीये. असे सामने भरपूर क्लोज होतात. नुकतीच ग्रामीण धमाका बिग बॅश लीग ही स्पर्धा तुम्ही पाहिली असेल. 8वा तो सामना वडवली विरुद्ध दारावे अशीच काहीशी लढत होती. 3च धावा करायच्या होत्या. शेवटच्या बॉलवर चौकार मारून तो सामना जिंकला दारावे टीमने. त्याच्यामुळे हे जे सामने आहेत या हंगामामध्ये चांगले रंगतदार झालेले आहेत. कदाचित तोच इतिहास आणि त्याची पुनरावृत्ती या मॅच मध्ये होईल का हा प्रश्न आहे. 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता. 4 विकेट गमावलेत वाडेकर टीमने, 6 विकेट गमावल्या होत्या कौसा टीमने. शेवटचा बॉल या ओव्हरचा. शेवटचा बॉल परत एक वेळा टॉप एज कव्हर, शॉर्ट कव्हर खाली, चांगला झेल. जयने टिपला. जय जयकार सध्या आता कौसा टीमचा. स्वर्गीय विष्णू शेठ कचरू रसाळ स्टँड मध्ये टाळ्यांचा गजर. दुसऱ्या बाजूला वैकुंठवासी हबप रामचंद्र शंकर पाटील स्टँड शांत झालाय. हेच तर खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे. फलंदाज बाद. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची धन्यवाद डीजे. नक्कीच सामना जर कौसा संघाने जिंकला तर कौसा गावचे जावई कटेचे लक्ष्मण चौधरी यांच्याकडनं 10,000 रुपयाचं कॅश प्राइज कौसा टीमला दिला जाईल. 6 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 7 धावा हे समीकरण. स्वर्गीय धर्माशेठ बाळू पाटील स्टँड तिथे देखील प्रेक्षक आलेले आहेत. प्रत्येक वयोगटातले प्रेक्षक आणि क्रिकेट त्यांच्या मनामध्ये असतं. मनामध्ये घर करणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. 6 चेंडू आणि 7 धावा. धावा झाल्या 53. जय जलेश्वर वाडेकर. विकेटवर एक नजर टाकूया. कौसा टीमने विकेट गमावल्या होत्या 6 आणि 5 विकेट गेलेल्या आहेत वाडेकर टीमच्या. टॉस वर एक नजर टाकूया. टॉस जिंकला होता कौसा टीमने. म्हणजेच काय तर विकेटचा एक ऍडव्हान्टेज आहे फलंदाजी करणारा जय जलेश्वर वाडेकर. परंतु या ओव्हरमध्ये जर काही विकेट आल्या तर मात्र कंपल्सरी टार्गेटच्या दिशेने देखील वाटचाल होऊ शकते आणि हे माहिती आहे सिद्धूला. त्याचमुळे तो अजूनपर्यंत तग धरून खेळताना दिसतोय. चांगलं क्रिकेट खेळलाय. 8 बॉल मध्ये 11 केल्यात. मागच्या ओव्हरमध्ये 3 वेळेला त्याने 2-2 धावा धावून घेतल्यात. शेवटचा सामना या स्पर्धेतला 6 षटकांचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला आणि एक मोठी पर्वणी होती जयनुमान क्रीडा मंडळ निळजेच्या वतीने. भरपूर वेळेला अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये शेवटचे सामने 4 षटकांचे, 3 षटकांचे, 2 ओव्हरचे, कधी कधी एका षटकाचे देखील खेळवले जातात. परंतु या स्पर्धेची एक प्रतिष्ठा आहे, या स्पर्धेची एक मोठी परंपरा आहे आणि त्याचमुळे या स्पर्धेमध्ये एक डिसिजन घेण्यात आला संपूर्ण कमिटीच्या वतीने. शेवटचा सामना 6 ओव्हरचा झाला आणि आता समीकरण आहे 6 चेंडू 7 धावा. कौसा टीमने देखील मोठमोठ्या टीमला या स्पर्धेमध्ये पराभूत केलंय. प्रत्येक मॅच मध्ये त्यांचा परफॉर्मन्स निखरून आला. अनेक खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळाले. परंतु सगळ्यांचं लक्ष ओमकार पाटील ज्युनियरवर होतं. त्याने खूप दर्जेदार खेळ या मॅच मध्ये केला. 7 चेंडू माफ करा 6 बॉल 7 धावांची आवश्यकता.
पहिला बॉल बॅकफुटला जाऊन टॅप केलाय, परत एक वेळा गॅप मध्ये चाललाय, डीप मध्ये फिल्डर येत आहेत, 1 रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा मिळतील सिद्धूला. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 55ला 5, म्हणजे आता 5 धावांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 5 बॉल मध्ये 5 रन, एखादा डॉट बॉल, एखादी विकेट. मॅच मध्ये कौसा संघ कधीही येऊ शकतो. सामना अजून कौसा टीम साठी संपलेला नाहीये. प्रेक्षक बसले होते ते उभे झाले. स्वर्गीय विष्णू शेठ कचरू रसाळ स्टँड मध्ये शांतता नक्की आहे. मगाशी टाळ्या वाजल्या होत्या. दुसऱ्या बाजूला वैकुंठवासी हबप रामचंद्र शंकर पाटील स्टँड मध्ये देखील प्रेक्षक स्तब्ध झालेत, शांत झालेत, कारण त्यांना माहिती आहे हा सामना कधीही बदलू शकतो. या मॅच मध्ये कधीही पलटवार होऊ शकतो, कधीही कौसा संघ वरचं ठरू शकतो. तसा प्रयत्न करावा लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आहे कल्पेश गोवारी, हा देखील मास्टर माइंड आहे. निलेश नंतर नक्कीच मोठी जबाबदारी या खेळाडूच्या खांद्यावर असते. कौसा टीमची ती जबाबदारी यशस्वीरित्या पेलेल का? बॉल चांगला आहे, परंतु समोर फटका आडव्या बॅटने मारलाय. डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय सीमा पार, हा येईल चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने आता स्कोर लेवल सिद्धू पाटील महत्वपूर्ण डाव खेळत असताना आता मात्र जल्लोष सुरू झालाय. वैकुंठवासी हबप रामचंद्र शंकर पाटील स्टँड मध्ये सर्व प्रेक्षक डान्स करतायत, जल्लोष करतायत, शिट्या टाळ्यांचा गजर करतात आणि हा येतोय चौकार. नाही, असे भरपूर प्रेक्षक असतात आणि आता पॅनल्टी लागेल, लक्षात घ्या. आयोजकांनी सूचना केली आहे. हे कल्याण डोंबिवली आहे, लक्षात घ्या. शेवटची वॉर्निंग, जर प्रेक्षक मैदानात आला तर कदाचित वाडेकर संघ तुम्हाला पॅनल्टी लागेल, लक्षात घ्या. आता एका धावेची आवश्यकता. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चौकाराने सामन्याचं चित्र बदललंय. या मॅच मध्ये नक्कीच पलटवार झालाय. सिद्धू चांगला खेळला, कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट, चांगलं क्रिकेट खेळत असताना 4 बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. सर्व क्षेत्ररक्षक जवळ आलेले आहेत, शेजारी वाढलेले आहेत. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, सिली मिड ऑफ, शॉर्ट कव्हर पॉइंट. बॉल थोडासा बाहेर टाकलाय, सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. पंचांचा इशारा डॉट बॉल. मॅच मध्ये परत एक वेळा येऊ शकतो कौसा संघ. आता इथून पुढच्या 3 बॉलवर विकेट त्यांना घ्याव्या लागतील, कारण विकेटचा ऍडव्हान्टेज आहे दुसऱ्या बाजूला वाडेघर टीमच्या समोर. परंतु एका धावेची आवश्यकता आहे. बॅटिंग करत असताना कौसा टीमने 6 विकेट गमावले, ते 5 गमावलेत वाडेघरने. हा बॉल खूप महत्वाचा असेल. इथे विकेट आली तर मजा येईल या मॅच मध्ये. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार, थांबलाय. रनअप मध्ये थोडासा चुकलाय, व्यत्यय येतोय. काय रंगली आहे फायनल मॅच, अंतिम लढत. जशी पाहिजे होती तशीच लढत रंगत असताना, आणि दरवर्षी मकर संक्रांत चषकामध्ये फायनलचा सामना रोमहर्षक होतच असतो, मनोरंजन प्रेक्षकांचं होत असतं. दोन्ही टीम खूप चांगल्या लढल्या, चांगलं क्रिकेट खेळले. 3 बॉल एका धावेची आवश्यकता. पायात होता, पायातून काढलाय विकेट कीपर कडे. आता ते पाहूया काय घडलंय. पंच इथे सांगतायत हा वाईड बॉल आहे. चेक करतायत का पंच? खेळाडू मैदानात येऊ नका प्लीज. मॅच संपण्याच्या अगोदर प्रेक्षक मैदानात येऊ नका प्लीज, लक्षात घ्या. कुणाल सर, असाच सामना झाला होता वडवली बी आणि वाकलन, आणि वडवली बी संघाला 2 रनची पॅनल्टी लागली होती. शेवटी विशालने षटकार मारला, मात्र जर षटकार नसता मारला तर वडवली बी संघ पराभूत झाला असता पॅनल्टीमुळे. त्यामुळे लक्षात घ्या. प्रेक्षक स्टँडच्या आतमध्ये बसायचं आहे. सामना संपायच्या अगोदर तुमचा एकही प्रेक्षक आतमध्ये आला तर तुम्हाला देखील पॅनलाइज करण्यात येईल, लक्षात घ्या. खास करून सिद्धू पाटील, आपण लक्षात ठेवा, रेलिंगच्या मागे राहायचंय. मॅच संपायच्या अगोदर कुठलाही प्रेक्षक आतमध्ये आला टीमला पॅनलाइज केलं जाईल.
वाईट बॉल नाहीये हे सांगण्यात आलेलं आहे टीव्ही अंपायर कडून. आता तिसऱ्या पंचांनी सांगितले बघा, पॅनल्टी नाहीये. तिसऱ्या पंचांनी सांगितलं की पंचांनी वाईट दिला होता, त्यामुळे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आले. निलेश जरा सहकार्य करा. चला ओके, निलेशने सांगितले हरकत नाहीये, पॅनल्टी नाहीये, लक्षात घ्या. ही खेळाडू वृत्ती दाखवली कौसा टीमने आणि खरोखर या खेळाडू वृत्तीसाठी नक्की कौसा टीमसाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. टाळ्या वाजवा कौसा टीमसाठी. ही खेळाडू वृत्ती त्यांनी दाखवली आहे. ठीक आहे, पंचांनी व्हाईट बॉल दिला होता त्यामुळे जल्लोष करण्यासाठी ते खेळाडू आतमध्ये आले. पेनलाइज करू नका. आणि शेवटी आता परत एक वेळा सामन्याला सुरुवात होईल. 2 बॉल 1 धावेची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. संध्याकाळच्या सत्रामध्ये एक रोमांचक सामना रंगत असताना विकेट गमावली नाही तर सामना जिंकू शकतो संघ वाडेघर, कारण टॉस जिंकलेला आहे कौसा टीमने. 5 विकेट झाल्यात वाडेघरच्या, 6 विकेट झाल्या होत्या कौसा टीमच्या, त्याच्यामुळे तो विकेटचा ऍडव्हान्टेज आहे. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील साहेब आणि त्यांची जी संस्था आहे त्यांच्या माध्यमातून जे नियम बनवण्यात आलेले आहेत त्या नियमामध्ये सर्वप्रथम विकेट पाहिल्या जातात आणि त्याच्यानंतर टॉस. शेजारी वाढलेत आता फलंदाजासाठी. सिली कव्हर पॉइंट मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट फाईन लेग नाहीये. शॉर्ट थर्ड मॅन फ्लाय स्लिप मध्ये. गलीमध्ये एक फिल्डर आहे. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅचची रिदम तोडू नका, मॅच सुरू ठेवा. शेवटचे 2 बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता. जर विकेट काढली या 2 बॉलवर कौसा टीमने तर कौसा संघ देखील या मॅच मध्ये पलटवार करू शकतो. त्याचं कारण आहे कौसा टीमने टॉस जिंकलाय आणि कौसा टीमने देखील 6 विकेट गमावल्या होत्या. 5 विकेट आतापर्यंत गेलेल्या आहेत वाडेघर टीमच्या. पैसा वसूल मॅच रंगत असताना या ग्रामीणच्या वर्ल्ड कप मध्ये म्हणजेच जैनुमान क्रिकेट मंडळ निळजे आयोजित मकर संक्रांत चषकामध्ये सर्व खेळाडू एकमेकांची चर्चा करतायत, एकमेकांना सांगतायत एक्झॅक्ट कुठला बॉल टाकणं गरजेचं आहे. परंतु मॅचची एक रिदम असते ती तोडू नका, थोडंसं फास्ट खेळा ही नम्र विनंती निलेश आणि संपूर्ण टीममेट्स तुम्हाला देखील. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे 2 आणि 2 बॉलमध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. सामना आवडला असेल तर दोन्ही टीमला सपोर्ट करण्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. व्हॉट अ मॅच. फायनल मॅच या स्पर्धेची. ढकलला बॉल हवेत होता आणि गलीमधून निघाला आणि हा सामना जिंकत असताना जय जलेश्वर वाडेघर मकर संक्रांत चषक 2025 चा अंतिम विजेता ठरलाय. अभिनंदन सिद्धू पाटील आणि जय जलेश्वर वाडेघर. बट हॅड लक टीम कौसा, तुम्ही देखील खूप चांगला खेळ केला. तुमचंही अभिनंदन. स्टंप लगेचच अंपायर कडे द्यायचे आणि त्याच्यानंतर जल्लोष सुरू करा. येस डीजे.